हाय, वेलकम टू माय यूट्यूब चॅनल. हा आहे उरसाचा तिसरा दिवस. मी उरसाचा ब्लॉग तुमच्यासोबत शेअर केला होता की पुरणपोळीचा स्वयंपाक आम्ही कशा पद्धतीने जानूबाई देवीला नैवेद्य दाखवला ते दाखवण्याचा प्रयत्न केला होता मी त्यामध्ये. तर आमच्या गावात धनकवडी गावातला जसा उरूस आहे तो थोडाफार तुमच्यासोबत मी शेअर केला. आता उरूस होता शुक्रवारी. शनिवारी नॉनव्हेज लोक खात नाही त्याच्यामुळं आम्ही आणलं नाही आणि रविवारची ही सकाळ आहे. तर रविवारी सकाळी उठून शुभाच्या पप्पांनी नॉनव्हेज आणलं होतं, चिकन मटन. आमच्या घरामध्ये खूप सारे पाहुणे आहेत, माझ्या नंदा त्यांची फॅमिली आणि आमची सगळी फॅमिली एकत्र आली की पसारा इग्नोर करा, कारण की लहान मुलं खूप जास्त आहेत आमच्या घरामध्ये. त्यामुळं कितीही सगळ्यांनी आवरलं तरी पण आमच्या घरामध्ये पसारा हा होतोच. लहान मुलं ऐकत नाहीत, किती व्यवस्थित घर ठेवलं तरी पण ते परत जसं आहे तसंच करून देतात ते. आणि खेळकर आहेत, सगळी लहानच आहेत, कोणी मोठं नाही आहे जास्त, त्याच्यामुळे इग्नोर करा तो पसारा. आमच्या इथं सकाळी चहा चपातीचा नाश्ता झाला आणि आम्ही स्वयंपाकाला लागलेलो आहे. माझ्या नंदानी नॉनव्हेजचा स्वयंपाक बनवला होता आणि मी व्हेज खाते, तर मी माझ्यासाठी, प्रीतसाठी आणि यांचे काही कलिक होते तर त्यांच्यासाठी मी व्हेजचा स्वयंपाक बनवला होता. यांचे फ्रेंड पण येणार होते, तर स्वयंपाकाची तयारी इथं चालू आहे. सकाळपासूनच आम्ही लागलो होतो सगळेजण कामाला. आईने चूल बनवून दिली होती बाहेर, कारण की मटन चिकन नॉनव्हेज बाहेर करता येईल आणि आतमध्ये व्हेज करता येईल. तर व्हेज पण व्यवस्थित, व्हेज प्रॉपर होतं. मग एकत्र जर केला आपण तर मग कोणता चमचा कशात जातो आणि ते व्हेज व्यवस्थित मग खायची इच्छा पण होत नाही. त्याच्यामुळे आतमध्ये मी व्हेज बनवत होते. इथं माझ्या बारक्या नंदेने चूल पेटून दिली आम्हाला. त्यांच्या गावी आहे चूल, तर त्यांना स्वयंपाक करायची सवय पण आहे त्याच्यावरती. आपल्याला एवढं माहिती नाही आहे, आपण जास्त चुलीवरचा स्वयंपाक कधी केला नाही, त्याच्यामुळं आयडिया नाही आहे की कसं करतात, काय करतात. तर त्यांनी पेटवून दिली चूल. त्यांनी बाहेर माझ्या नंदांनी नॉनव्हेज बनवायला चालू केलं होतं, तर तिथं मटण त्यांनी टाकलं होतं करायला आणि आतमध्ये इथं वाटण करायला ठेवलं होतं त्यांनी. कारण की आतमध्ये वाटण केलं आणि बाहेर नंतर बनवायला घेतलं त्यांनी, तर इझी पडेल जास्त, कारण की चूल एकच होती. तर त्यांचं प्रॉपर सगळं झाल्यानंतर मी व्हेजची माझी तयारी चालू केली होती. तर दाखवायचा पर्याय हा की बाहेर त्यांनी आणि रस्सा मटणचा तो फक्त टाकलेला आहे. तेलामध्ये कांदा परतून थोडंसं मीठ ॲड करून नंतर मटण त्याच्यामध्ये परतून घेतलं चांगलं आणि झाकणी टाकून जसं पाणी गरम करतात आणि ओततात तसं त्यांनी मटण शिजवून घेतलं होतं आणि आतमध्ये वाटण सगळं हेच केलं होतं. मटणासाठी त्यांनी कांदा चुलीमध्ये आरावरती भाजायला टाकला होता. खोबरं, लसूण, आलं, कोथिंबीर हे सगळं वाटण घेतलं होतं आणि चिकनचा वेगळा होता, म्हणजे तेलामध्ये परतलेला होता सगळा मसाला. इथं मी आता माझं व्हेजचं करायला घेतलं आहे आतमध्ये. तर इथं मी पनीर बनवते आहे, बटर पनीर करणार होते मी, थोडेसे काजू वगैरे ॲड करून. आणि दाल तडका बनवला होता आणि जिरा राईस केलता आणि चपात्या बनवल्या होत्या व्हेजवाल्यांसाठी. नॉनव्हेजसाठी मटन चिकन होतं, त्याच्यामुळे माझ्या नंदांनी भाकऱ्या केल्या होत्या बाजरीचं पीठ आदल्या दिवशी आम्ही दळून आणलं रात्री. आणि कारण बाजरीची भाकरी नॉनव्हेजसोबत चांगली लागते, त्यामुळं बाजरी, तर आम्ही असं नाही काय प्लॅन केलं की आता उन्हाळा आहे तर बाजरी नको खायला, आवडीने लोक खातात, त्याच्यामुळं आम्ही बाजरी दळून आणली. इथं मी पनीर बटरमध्ये तळून घेतलं, कारण बटर पनीर करते तर बटर जास्त लागणार याला. तर इथं पनीर मी तळून घेतलं व्यवस्थित. काजू मी तळून घेते, पण यावेळेला मी भिजवलेले काजू होते. पूर्ण व्यवस्थित व्हिडिओ स्वयंपाकाचा जसा मी क्लिक करते तसा नाही केला. हा व्लॉग बनवते, त्याच्यामुळे मी मुलांजवळ, माझ्या नंदांची बारकी मुलं आहेत, तर कोणाला पण जे दिसतील मला त्यांच्या हातात मी मोबाईल देत होते की काढा व्हिडिओ, आणि हाताचा व्हिडिओ काढलेला आहे. त्यामुळे तुम्हाला जवळच दिसणार नाही स्वयंपाक की काय चालू आहे, काय टाकलं, तर मी ते सांगते तुम्हाला. बटरमध्ये नंतर मी ग्रेव्ही ॲड केली होती, पनीरची मिक्स ग्रेव्ही मिळते ती. थोडीशी दुधामध्ये ते ॲड केलं होतं मी, दुधामध्ये कालवून नंतर ते त्याच्या बटरमध्ये टाकलं होतं. आणि वाटण मी कांदा तळून घेतलेला, टोमॅटो तळून घेतला होता थोडा, कारण की भाजी जास्त करायची होती. मी आणि प्रीतच नव्हतं फक्त व्हेज खायला, यांचे फ्रेंड पण बाहेरून येणार होते, तर अजून 2-3 जरी ॲड झाले तरी पण भाजी जास्त पाहिजे, त्याच्यामुळं भाजींचं वाटण मी जास्त केलं होतं. 2-3 माणसांची भाजी असेल तर फक्त मिक्स ग्रेव्ही बाहेरचं वाटण आणलं आणि 2-3 टोमॅटो पेस्ट करून टाकले तरी पण भाजी होती छान. तर इथं हे सगळं मसाले वगैरे ॲड केले. फक्त मी त्याच्यामध्ये घरातला मसाला, मिरची पावडर,
ते टाकले, बाकी काहीच नाही टाकलेलं. आणि पनीरचा जो तो मिक्सवाला मसाला आणला होता तो, आणि इथं अमूलची क्रीम पण आणली होती मी पनीरच्या भाजीसाठी, तर ती पण त्याच्यामध्ये मिक्स केली आणि ते वाटण जास्त परतून घेतलं, कारण की जेवढं वाटण परतून घेईल तेवढी भाजी चांगली होती. मी पनीर खूप उशिरा एकदम तेल आलं ना त्या वाटणातून बाहेर, वेगळं झालं ना वाटण वेगळं तेल वेगळं, त्याच्यानंतर मग मी ते पनीर त्याच्यामध्ये ॲड करते. आणि मी तोपर्यंत इथं पीठ मळायला घेतलं, कारण की सकाळी आम्ही नाश्ता केला होता चहा चपातीचा, तर ते वेगळं पीठ मळलं होतं, त्याच्यामध्ये फक्त नाश्ताच झाला. मग आता दुपारी जेवायला जे येणार होते त्याच्यामध्ये शक्यतो काही लोकांना बाजरीची भाकरी नाही आवडली, तर चपाती ऑप्शनला पाहिजे, त्याच्यामुळे जास्त पीठ मळलं होतं मी. आणि पनीरसोबत तर चपातीच खाणार, त्याच्यामुळे जास्त पीठ मळून घेतलं. आणि एकीकडं भाजी चालू आहे. इथं शुभा आला, लहान मुलं आहेत आमच्या घरामध्ये, त्यांचा धिंगाणा वेगळा चालू होता. क्रिकेट खेळणं किंवा बॉल खेळणं ते चालू होतं बाहेर त्यांचं. येता जाता जे माझ्या नंद्यांचा मुलगा कोणता पण असून दे, मला सापडेल त्याला मी व्हिडिओ काढायला हातामध्ये देत होते, की घ्या आणि व्हिडिओ काढा, की भाजीमध्ये मी काय काय टाकते ते दाखवा. तर इथं मग पीठ मळून झालं तोपर्यंत ते वाटण चांगलं परतून आलं होतं. नंतर मग मी त्याच्यामध्ये पनीर टाकलं आणि ते सगळं मिक्स करून घेतलं. आणि कस्तुरी मेथी होती, तर ती कस्तुरी मेथी घेतली आणि थोडीशी हातावरती चोळून त्या भाजीमध्ये टाकली आणि भाजी मिक्स करून घेतली. आणि अशा पद्धतीने हे बटर पनीर तयार झालं. तर इथं नॉनव्हेजचं आमचं सगळ्यात पहिलं भाज्या वगैरे सगळ्या होऊन झाल्या होत्या, काहीच राहिलं नव्हतं. बाहेर त्यांचं चालू होतं करायला आणि माझ्या आधी त्यांचा स्वयंपाक झाला, कारण त्यांनी स्टार्टिंग लवकर केली होती नॉनव्हेजची. मी व्हेजला उशिरा घेतलं होतं बनवायला, कारण वेळ नाही लागत त्याला शिजायला, त्याच्यामुळे म्हणलं लवकर बनवण्यापेक्षा उशिरा निवांत बनवलेलं चांगलं आहे, कारण की जेवायला दुपारी येणार होते माणसं आणि आम्ही नाश्ता उशिरा केला होता, आम्हाला लगेच एवढी भूक नव्हती. तर कस्तुरी मेथी टाकली आहे मी पनीरच्या भाजीमध्ये आणि ते मिक्स करून घेतली भाजी. आता लगेच डाळीला फोडणी पण दिली मी. तर डाळ मी फक्त तुरीची नव्हती घेतली, त्याच्यामध्ये मिक्स होती, मूग आणि मसूर डाळ पण ॲड केली ती मी. ते कुकरला लावून घेतलेली, कारण की भाताचा कुकर वेगळा लावला होता आणि त्याच्यानंतर परत मी वरणासाठी डाळ लावलेली होती, कारण की मला असं तिखट वरण करायचं होतं भातावरती. फिकं वरण आपण दररोजच खातो, त्याच्यामुळे थोडंसं वेगळं काहीतरी बनवायचं होतं. तर इथं कांदा, लसूण, कढीपत्ता, कोथिंबीर, टोमॅटो सगळं चिरून घेतलं होतं, फोडणीला दिलं, जिरी मोहरी, थोडंसं हिंग पण टाकलं त्याच्यामध्ये, कढीपत्ता, कांदा, टोमॅटो ते मिक्स केलं आणि त्याच्यानंतर मग त्याच्यामध्ये ती शिजलेली जी डाळ होती ती टाकली, त्याच्यामध्ये थोडंसं पाणी टाकलं गरम करून आणि डाळ तयार झाली. तर छान झालं होतं माझं व्हेजचा पण स्वयंपाक, नॉनव्हेजचा पण स्वयंपाक खूप छान झाला होता. चुलीवरचा स्वयंपाक एकदम छान झाला. जे पण आले लोक प्रत्येकाने चुलीवरच्या स्वयंपाकाचं कौतुक केलं, कारण की ते चुलीवरची टेस्ट उतरती त्याच्यामध्ये. तर इथं माझं स्वयंपाक चालू होता मग व्हेजचा. आता मी डाळ टाकून घेते, तोपर्यंत इथं बाहेर चालू यांचं खेळणं. आमच्या घरातली पोरं गेली होती बॅट बॉल घेऊन पाठीमागे खेळायला आणि ही बारकी दोघं आहेत, यांना कोणी जास्त घेत नाही खेळायला, कारण की लिंबू टिंबू येथे. तर हे एकमेकांसोबतच खेळत असतात, भांडत असतात, परत एकमेकांना बोलवत पण असतात. तर ह्यांचा असा धिंगाणा चालू असतो. शुभा नाटकी करतोय, त्याच्या आजी त्याच्यावरती लक्ष ठेवायला बाहेर आहे. आणि इथं राजवीर म्हणजे माझ्या चौथ्या नंदेचा मुलगा, 4 नंबरच्या नंदेचा मुलगा आहे. तर इथं आता हे डाळीचं सगळं टाकलेलं परतत आलं होतं आणि तेल सुटल्यानंतर मग मी त्याच्यामध्ये डाळ ओतली आणि तिखट डाळ माझी तयार झाली. आता बाहेर ते आवाज यायला लागला दुपारनंतर, तर शुभा काही घरात थांबला नाही, त्याच्या पप्पांसोबत तो लगेच आवरून मेकअप वगैरे करून कपडे चेंज करून असे शायनिंग मारत गेला त्याच्या काकाजवळ आणि डान्स करतो इथं साऊंडवरती उभा राहून. तर त्याचा काही व्हिडिओ काढला होता, तसा मस्त एन्जॉय करतो तो, कोणतीही गोष्ट असून दे. त्याला साधं कोणी दुसरं जरी नाचताना दिसलं, लांब गाडीमध्ये जरी गाणं वाजत असतं तरी त्याचा हात आपोआप वरती येतो, त्याला आवड येते डान्सची. अजून लहान येतो त्यामुळे मी त्याच्या या गोष्टीकडे जास्त लक्ष नाही देत. थोडं 5 वर्ष 6 वर्ष पूर्ण झालं की नंतर मी त्याच्यामध्ये थोडंसं त्याला क्लास वगैरे लावून त्याला प्रॉपर डान्सर जर बनायचं असेल तर त्याला डान्सर पण बनवल. पण आता शक्यतो त्याची ही फक्त आवड आहे तर त्याची आम्ही
आवड आहे त्याला घेऊन जातो, दाखवतो आणि तो पण एन्जॉय करतो अशा गोष्टी. त्याच्या काकांसोबत डान्स करतो आहे, त्याच्या दीदीसोबत डान्स करतो आहे, त्याचे पप्पा आहेत तिथं. मस्त एन्जॉय केलं त्यांनी हे उरूस. यावर्षी तर त्याला समजतो आहे, मागच्या वर्षी त्याला एवढं समजत नव्हतं, लहान होता तो, त्याला काही कळत पण नव्हतं. तर एन्जॉय काय करणार, समजतच नाही म्हटल्यावरती. यावर्षी त्याला सगळं समजतं आहे, यावर्षी त्याला माहिती आहे की कुठं काय आहे, कुठं काय नाही आहे. त्याला दिसतं आहे तर तो बरोबर मागतो पाठीमागे लागून की मला इथं जायचं आहे, मला हे पाहिजे, मला ते घ्यायचं आहे. ते नॉलेज आहे यावर्षी त्याला. तो आता उरसातल्या गोष्टी पण हाताने स्वतः तोंडाने मागून घेतो की मला हे पाहिजे, मला ते पाहिजे. तसंच इथं घराच्या समोर एकदम शेजारी जवळ आहे हे. तर गाण्यांचा आवाज त्यांनी तिथं चेकिंग करायला साऊंड जेव्हा दुपारी वाजवला तेव्हापासून त्याची गडबड चालू होती, मला जायचं आहे, बंद होईल, मला जायचं आहे. तर फायनली त्याला रेडी करून दिलं होतं त्याच्या पप्पांजवळ. म्हटलं की जा आणि कर तुझं काय, तुला डान्स करायचा, एन्जॉय करायचं आणि ये जरा वेळाने. खूप वेळ डान्स केला त्याने, खूप वेळ. आणि नंतर मग तो घरी आला. आणि आज माझं सगळं दिवस आमचा कामामध्येच गेला होता. आम्ही खूप दमलो होतो, सगळ्याच जणी दमलो होतो आम्ही कामं करून. पण तरी पण मला हेअरकट करायला जायचं होतं आणि माझी सगळ्यात बारकी नणंद त्यांना पण हेअरकट करायचा होता. तर आम्ही गेलो होतो हेअर कटिंग करायला. शोभाला घेऊन गेलो होतो कारण की तो राहत नाही माझ्याशिवाय. मग जाताना त्याला सोबत घेऊन गेलो आणि भारती विद्यापीठला जाऊन आम्ही हेअर कटिंग केली. बिफोर आफ्टरचा व्हिडिओ मी शेअर केला आहे की लॉंग होते माझे हेअर, पण खूप डॅमेज पण होते. त्याच्यासाठी मला थोडंफार कट करायचे होते खालून केस. मी बटरफ्लायची फॅशन चालू आहे तर बटरफ्लाय कट केला होता मी. बिफोर आणि आफ्टर दोन्ही व्हिडिओ शेअर केलेत मी. तर माझा व्हिडिओ जर तुम्हाला आवडला असेल तर नक्की माझ्या व्हिडिओला लाईक करा, कमेंट करा, शेअर करा आणि प्लीज माझ्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. तर मी माझा आजचा हा व्हिडिओ इथंच एंड करते. आपण भेटूया नंतर नवीन व्हिडिओमध्ये.